हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 3. वाचा ऋणोत्तीर्ण. ओवी क्रमांक 1. ययाचेनी बोभाटे, आत्मयाची झोप लोटे. पूर्ण तरी ऋण न फिटे, जे चेणेची नींदकी. महामंत्र्याच्या तपश्चर्येने जीवात्मा जागृत होतो, तथापि अहंकाराची झोप अनावर होते. जीवात्मा जागृतावस्थेत निद्राधीन होतो, यास्तव सद्गुरूचे ऋण पूर्णपणे फिटत नाही. महामंत्र. ओम तत्सत त्वम असि हा महामंत्र आहे. याचा थोडक्यात अर्थ असा आहे, ओम हे पुरुषोत्तमा योगेश्वरा, तत्सत या ब्रह्मांडात तूच एकमेव सत्य आहेस. त्वम असि मी तुझाच अंश आहे. हे ओंकारा प्रथमेशा, या ब्रह्मांडामध्ये तूच एकमेव आहेस. येथे तूच एकमेव सत्य आहेस. येथे अन्य काहीही नाही. जे जे काही आहे ती तुझीच अभिव्यक्ती आहे. येथे फक्त आणि फक्त तूच आहेस. जे जे आहे ते तुझ्यामधूनच उत्पन्न होते. ते येथे तुझ्याच कृपेने काही कालावधी स्थित होते आणि तो कालावधी संपन्न झाला की ते तुझ्यातच लय होते. कारण तू एकमेव आदी अनादी अनंत आहेस. येथे तूच मूलभूत आहेस. तू सदा असणारा आहेस. तुझा कधीही लय होत नाही. तू निर्माण झालेला नाहीस. तू सदा आहे याच स्थितीत असतोस. तुझ्यातील महादिव्य शक्तीचा विस्फोट झाला आणि त्यामधून हे ब्रह्मांड निर्माण झाले आहे. त्या विस्फोटाचा ध्वनी म्हणजे ओम हे महादिव्य अक्षर आहे. ओंकाराला काना मात्रा उकार वेलांटी नाही. ओंकाराच्या माध्यमामधून तू प्रथम ध्वनिरूपाने व्यक्त झालास. तू नामरूप झालास. तुझा जप करायला ध्वनी मिळाला. त्यावरून त्याला ऋषींनी आकार दिला. निराकार असलेल्या तुझ्या नामाला आकार दिला. यामधून अनेक आकार निर्माण झाले. या ब्रह्मांडात अनेक ग्रहगोल तारे विखुरले. त्यामध्ये अतिमोहक, आकर्षक, विलोभनीय असे जड वस्तुजगत निर्माण झाले. यामधून विविध आणि वैचित्र्याने नटलेले असे सृष्टी सौंदर्य निर्माण झाले. त्याची भुरळ होऊन तू येथे अंशात्मक होऊन देहात वस्ती करून देहरूप झालास. देहधारी झालास. हा देहधारी अंशात्मा म्हणजे आपण आहोत. आपण त्या विराटाचा अंश आहोत. अहंकाराची झोप. अशा या महादिव्य परमध्वनी असलेल्या ओंकाराच्या तपश्चर्येने आपल्याला आपले सत्य स्वरूप उमजते. आपण देहासक्तीच्या भौतिक अज्ञानामधून दूर होतो. आपल्याला आध्यात्मिक जागृती येते. आपण साक्षात्कारी होतो. आपण देह नाही तर देहधारी आहोत. आपण त्या देहात वास्तव्य करणारे अंशात्मा आहोत. आपण पुरुषोत्तमाचे, योगेश्वराचे अंश आहोत. आपण ब्रह्मांड निर्माणकर्त्याचे अंश आहोत. आपण ब्रह्मांड निर्माण करते आहोत. माऊली सांगतात की अशा प्रकारे आपल्याला आध्यात्मिक जाग येऊन देहभाव लोप पावून या भौतिकाच्या मगरमिठीमधून आपली सुटका होते. हे सत्य आहे. तथापि आता आध्यात्मिक ताप चढतो. आपण प्रत्यक्ष पुरुषोत्तमाचे, योगेश्वराचे अंश आहोत. हाच अहंकार आपल्याला पकडतो. भौतिक बंधनाच्या लोखंडी बेड्या जातात आणि तेथे आध्यात्मिक सोन्याच्या बेड्या घातल्या जातात. सोन्याच्या असल्या तरी त्या बेड्या आहेत. त्या आपल्याला कधीही मुक्ती मिळवून देणे शक्य नाही. त्या आपल्याला पुन्हा त्या भौतिकात केव्हा रुतवतील त्याचा काहीही नियम नाही.
मग अशा वेळी भौतिक नाही आणि अध्यात्मही नाही अशी आपली केविलवाणी अवस्था होते. यालाच येथे माऊलींनी अहंकाराची झोप असे म्हटले आहे. हा अहंकार फार पराकोटीचा असतो, कारण तो अध्यात्माच्या ज्ञानावर आधारित असतो. त्याची ऐट फार घातकी असते, इतकी की माऊली पुढे म्हणतात, हा अहंकार आपल्याला जागृत असताना निद्राधीन करतो. भौतिक देहभावाचा अहंकार परवडला, तथापि आध्यात्मिक आत्मभावाचा अहंकार परवडत नाही, कारण जाग्याला जागे कसे आणि कोण करणार. साधना, उपासना, सत्संग, अध्यात्म करून भौतिक देहभावामधून बाहेर होणे त्या मानाने सोपे आहे, तथापि आध्यात्मिक अहंकार जाता जात नाही. ऋण न फिटे. मागील दुसऱ्या अध्यायात सद्गुरु स्तवन करून झाले, सद्गुरूचा महिमा सांगून झाला. आता अशा या सद्गुरूच्या ऋणामधून सुटका करून घेणे म्हणजे मुक्ती प्राप्त करून सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगणे हे आहे. यासाठी महामंत्राची तपश्चर्या केली आणि अध्यात्माची साधना उपासना केली. त्यायोगे आत्मभान आले, जागृती आली. या भौतिकाच्या मगरमिठीमधून बाहेर आलो. सद्गुरूचे ऋण थोडेफार फिटले, तथापि आता एक महाविपरीत घडले. भौतिक अहंकार नष्ट झाला आणि त्याची जागा आध्यात्मिक अहंकाराने घेतली. भौतिक अहंकार अज्ञानाधिष्ठित होता, आध्यात्मिक अहंकार ज्ञानाधिष्ठित आहे. भौतिक अहंकार निद्राधीनाला निद्राधीन ठेवत होता, अशा झोपलेल्याला जागे करणे सोपे आहे. आता हा आध्यात्मिक अहंकार जागेपणी झोपलेला आहे, त्याला जागे कसे करणार. यास्तव माऊली येथे म्हणतात की यामुळे सद्गुरूच्या अमृतमय उपदेशाने जागृत होऊनही, आत्मज्ञानी होऊनही सद्गुरूचे ऋण काही पूर्ण फिटत नाही, कारण जोपर्यंत हा अहंकार आहे तोपर्यंत मुक्ती शक्य नाही. उत्तीर्ण. या अध्यायाच्या शीर्षकात माऊलींनी वाचाऋणोत्तीर्ण असा शब्दप्रयोग केला आहे. येथे ऋणामधून मुक्त होणे किंवा शब्दामधून मोकळा होणे असा शब्दप्रयोग माऊलींनी वापरलेला नाही. तर येथे माऊली म्हणतात की मी वाचा शब्दरूप ऋणामधून उत्तीर्ण झालो. या अध्यायाची फलश्रुती काय, तर सद्गुरूंच्या शब्दामधून उत्तीर्ण होणे. जणू काही ही मानवी देहधारणेची, मानवी जन्माच्या सायुज्यमुक्ती प्राप्त करणे या एकमेव जीवनोद्देशाची परीक्षा आहे. आता या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी माऊली काय काय आणि कसा कसा अभ्यास करायला सुचवितात ते पाहू. ओवी क्रमांक 2. येरवी परादिका चौघी, जीव मोक्षाच्या उपेगी, अविद्येसवे अंगी वेचती कीर. अर्थात जीवाला मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी 4 वाणी उपयुक्त असतात, तथापि मुक्तीसाठी त्या अविद्येसह शेवटी लुप्त होणे आवश्यक आहे. मुक्ती प्राप्त होण्यासाठी 4 वाणी उपयुक्त असतात. वैखरी वाणीने जप करावा, त्यायोगे आपली देहादी इंद्रिये जपमय होतात, अन्य भौतिक गोष्टींकडे ती आकृष्ट होत नाहीत. मध्यमा वाणीने बाहेरून होत असलेला जप ऐकावा, त्यायोगे मन जपमय होते, अन्य भौतिक गोष्टींकडे ते आकृष्ट होत नाही. पश्यंती वाणीने पंचज्ञानेंद्रिये न वापरता मौनात जप व्हावा, तो मोठ्यांदा किंवा ऐकून करावा लागू नये. परावाणीने आपण सदा जपावस्थेत असावे, मुद्दाम निराळा जप करावा लागू नये, आपणच जप व्हावे. अशा प्रकारे या 4ही वाणींचा उपयोग करून मुक्ती प्राप्त करावी. तथापि ही मुक्तावस्था कायम टिकाऊ असतेच असे नाही, याची खात्री देता येत नाही. कारण या 4ही वाणी जपमय झालेल्या असल्या तरीही याच 4ही वाणी
भौतिक अज्ञान मिळवण्यासाठीही उपयुक्त असतात. वाणींचा उपयोग आपण कसा करतो यावर सर्व अवलंबून असते. यामुळे त्या भौतिकाला पुन्हा केव्हा आकृष्ट होतील याचा काहीही नियम नसतो. यामुळे माऊली येथे एक मोलाचा उपदेश करत आहेत. ते सांगतात की या चारी वाणींचा उपयोग करून मुक्ती प्राप्त झाली की आपले अज्ञान नष्ट होते. आपण भौतिकाच्या मगरमिठीमधून दूर होतो आणि आपण आत्मज्ञानी होतो. अशा वेळी त्या भौतिक अज्ञानाबरोबर या चारी वाणींचेही विसर्जन व्हावे. याचा अर्थ आपण परम मौनी व्हावे, तरच प्राप्त मुक्ती टिकते. परम मौनी याचा अर्थ स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करायचे आहे. तथापि केवळ अत्यावश्यक असेल तरच, तेही कमीत कमी वाक्यात, शब्दात, अक्षरात, शक्यतो देहबोलीने व्यक्त व्हावे. इतर वेळी स्वतःजवळ असावे, सदा त्यातच रत असावे, आत्मसंगी असावे. हरिओम.